मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. सारंग सर सुद्धा होते तिथे, त्यांना सुद्धा विचारायला. अगं पण तिने जरी हट्ट धरलेला असला तर तू का तिला प्रोत्साहन देतोस? तुझ्या या अशा आगाऊपणामुळे आपल्या घराचं नेहमी नुकसानच होतं. तू तुझा हट्ट सोडला असतास ना तर विषय एवढा वाढला नसता. हॅलो जगन्नाथजी, काय झालं? एवढं रात्री फोन केला, सगळं ठीक आहे ना? हो सगळं ठीक आहे, पण तुझा आवाज असा काय येतोय? काही नाही, सर्दीमुळे येत असेल. खोटं बोलू नका माझ्याशी. काय खोटं बोलले मी? तू आता एकटीच कुठेतरी बसलीस ना, जाणवतंय मला. असू द्या, तुम्ही बोला ना, का कॉल केलेला तुम्ही? काही नाही, आठवण येत होती तुझी, थोडी काळजी वाटली म्हणून फोन केला. सगळं ठीक आहे ना तिकडे? काहीच ठीक नाहीये जगन्नाथजी, मला काहीच कळत नाहीये सारंग सरांना काय झालंय. तुम्हाला सांगू, जेव्हा आमच्या लग्नाला तिलोत्तमा मॅडमचा विरोध होता तेव्हा त्यांचं माझ्यावर प्रेम नसतानाही ते माझ्या पाठीशी ढाल बनून उभे राहिले. मग आता आमचं नातं इतकं घट्ट झालंय, मग ते असं का वागतायत? आता जो सगळा गोंधळ झालाय ना, तो त्या प्रेमामुळेच झालाय, लक्षात ठेव. प्रेमामुळे? असं कसं काय, कधी कधी तेच प्रेम आहे ना माणसाला दुबळं करतं. आणि आता तर तो तुमच्या दोघींच्या प्रेमाच्या कात्रीत सापडलाय. एकीकडे आईचं प्रेम, एकीकडे बायकोचं प्रेम. त्याला भीती काय वाटते माहितीये का? जर त्याने तुझी बाजू घेतली ना तर आईवरचं प्रेम कमी झालंय की काय, ती दुखावली जाईल की काय, म्हणून तो असं वागतोय. पण माझी बाजू बरोबर असेल तर प्रेमाची तुलना येतच नाही ना. त्यांनी सत्याची बाजू घ्यायला हवी आहे ना. आणि मी जितकं त्यांना ओळखते, मला माहिती आहे ते सत्याची बाजूच घेणार. मग आता का असं करतायत ते? परिस्थिती प्रत्येक वेळेस एकसारखीच असते असं नाही बाळा. नातेची गणित प्रत्येक वेळेस वेगळी असतात. आईच्या डोळ्यातलं पाणी पुसायला जात असताना बायकोच्या डोळ्यातलं पाणी दिसत नाही असं नाही बरं का. पण काय होतं, हिम्मत होत नाही त्याची. आतल्यात घुसमटतोय तो. तूही जरा समजून घे. सावली, सावली, मी तुम्हाला नंतर फोन करते. बर. सावली.